अशी आपल्या भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेशदादा लांडगे, राहुलदादा जाधव आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक निलेश भाऊ बोराटे, तसेच निलेश भाऊ बोराटे यांचे सर्व स्वयंसेवक, सर्व सहकारी आणि लक्ष फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं नाव मला माहीत नसल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करून एकत्रित उल्लेख करतो की सन्माननीय व्यासपीठ आणि आज या ठिकाणी आपण मुशी परिसरामध्ये माझी गेल्या अनेक वर्षापासून मी जेव्हापासून या मुशी परिसरामध्ये राहायला आलो, माझी तेव्हापासूनची मी जेव्हा महाराष्ट्रभर काम करत असतो मला अनेक प्रकारचे अनुभव येत असतात आणि मी ते अनुभव माझ्या प्रत्येक आरोग्य शिबिरामध्ये असतील किंवा प्रत्येक दिव्यांगांसाठी जे काही मी शिबिरं आम्ही राबवतो त्या ठिकाणी मी सांगत असतो. बऱ्याचदा आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल, आज इकडे भाऊ बसले, आज त्यांनी या ठिकाणी सुरुवातीला मनोगतामध्ये जातात त्यांनी सांगितलं की माझे पाय गमावल्यानंतर मला किती वेदना होतात. आज त्यांना घरामध्ये 2 मुली, 1 मुलगा आहे आणि 10वी 12वी झालेले त्यांचे मुलं आहेत. आज करता धरता पुरुष ज्यावेळेस त्याला एवढं अपंगत्व त्याला त्याच्या पदरी जेव्हा पडतं तेव्हा त्याला माहीत असतं, त्याच्या परिवाराला माहीत असतं की त्या किती संवेदना आणि किती वेदना त्यांना या समाजामध्ये वावरत असताना त्यांना अनेक अनुभव हे येत असतात. आणि अशाच त्यांचे जे काही त्यांच्या संवेदना आहेत, त्यांना ज्या वेदना होत आहेत त्या कुठंतरी कमी करण्याचं काम लक्ष फाउंडेशन गेले 10 ते 11 वर्षापासून महाराष्ट्रभर करतं हे मी तुम्हाला या ठिकाणी अभिमानाने सांगेन. आजपर्यंत आम्ही लाखो रुग्णांना बरं करण्यामध्ये लक्ष फाउंडेशन हे यशस्वी झालेलं आहे. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया असतील, मोफत उपचार करण्याचं काम आपल्या लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत असतो. त्याच पद्धतीने दिव्यांगांसाठी आता देखील आम्ही परवाच्या दिवशी जवळपास ही जी मोटर ट्रायसिकल दादा आपण बघताय ही जवळपास 1.25 लाखापर्यंत भेटते, परंतु आपण आपल्या माध्यमातून हे सगळं मोफत करत असतो. आणि ही इतकी सुंदर म्हणजे ही ज्याचा 80% अपंगत्व आहे आणि ज्याला जो आपल्या कमरेपासून वरती ज्याचं शरीर सुदृढ आहे तर त्याच्यासाठी ही मोटर ट्रायसिकल दिली जाते. आज ही आमची ताई जी सायकलवर बसली ही या ताईने देखील तिच्या मनोगतामध्ये सांगितलं की मला किती आनंद या ठिकाणी निलेश भाऊंनी जे काही आज हे शिबिर या ठिकाणी घेतलं आहे तर मला ही सायकल मिळाल्यामुळे मला माझ्या उपजीविका म्हणजे उद्या ही ताई बाजारात जाऊ शकते किंवा काही घ्यायला जायचं असेल तर ही ताई तिच्या स्वतःच्या पायावर म्हणजे हिला कुठेही असं वाटायला नको की मला माझ्या पाठीमागे आता कोणी आहे नाही किंवा मला कोणाची मदत घेण्याची गरज पडायला नको. त्यामुळे हे स्वयंसिद्ध करण्याचं काम लक्ष फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. मध्यंतरी आपण महाराष्ट्रामध्ये शिबिर घेत असताना आपल्या आरोग्याच्या शिबिरमध्ये पण आम्हाला असे अनेक दिव्यांग आणि अनेक मंडळी आम्हाला येऊन भेटली. आज या ठिकाणी काहीतरी बऱ्याच ब्लाइंड्स जे आहेत, जे अंध आहेत ते 10वी 12वी ग्रॅज्युएट झालेले, त्यांना देखील आज या ठिकाणी आपण स्मार्टफोन देणार आहे जे की कुठल्याही कार्यक्रमामध्ये आजपर्यंत दिले जात नाही किंवा दिले गेलेले नाही. त्यांना सुगमके म्हणजे जी आपण जी काठी म्हणतो, जी आपण सेन्सरवाली काठी म्हणतो, जिच्याने त्यांना इंटिमेशन मिळतं की पुढे काही धोका नाही आहे, अशी काठी देखील आपण या आजच्या या शिबिरामध्ये दिली जाणार आहे. निलेश भाऊ तुम्हाला त्यावेळेसच सांगितलं होतं, मी जेव्हा एखाद्याच्या मागे लागतो की बाबा तुम्ही हे कार्यक्रम घ्या त्यावेळेस माझी भावना आहे की त्याच्या मागची एकदम क्लिअर असते की ही जी लोकं आहे, ही जी वंचित आहेत, जर या लोकांना आजच्या अगोदर बऱ्याच वर्षांपूर्वी जर साहित्य मिळालं असतं तर यांना हे साहित्य पुन्हा अलर्ट झालं नसतं. म्हणून ही लोकं कुठंतरी शोधत असतात. आज या ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही आधार देताय, अंदाजन जे आहेत त्यांना तुम्ही आधार देताय. आज इथं दिव्यांग भरपूर आले, शेवटी तुम्ही हा वाटा उचलला, त्यामुळे मी तुमचं देखील धन्यवाद करताना मी या ठिकाणी मला आनंद होतोय. आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचा पण मी या ठिकाणी धन्यवाद करेन की आपण एवढं चांगलं काम करून या ठिकाणी एवढ्या दिव्यांग, कारण आमचं काम काय फाउंडेशनचं की तुम्हाला साहित्य मिळवून देणं आणि असे काम माझे पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहेत, रेग्युलरली चालू आहेत. मी प्रत्येक आमदार, खासदार, नगरसेवक सगळ्यांना भेटून त्यांच्या सोबत जाऊन त्यांना मिटिंग करून त्यांना हे कार्यक्रम घेण्यासाठी भाग पाडतोय, कारण की ही गरज आहे आजची. कारण यांचा आधार बनणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. हेच मला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटेल. लक्ष फाउंडेशनबद्दल बोलताना मी एवढंच सांगेल, जास्त वेळ घेणार नाही, ऑलरेडी खूप वेळ झाला आहे आणि दादांना देखील दादांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. तर फाउंडेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, भविष्यात तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातलं कुठलंही ऑपरेशन असेल तुमच्या आजूबाजूला, मित्रपरिवारात किंवा नातेवाईकात, तर तुम्ही आमच्या फाउंडेशनशी संपर्क करा. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही आता या ठिकाणी आले तर निलेश भाऊंच्या ऑफिसला संपर्क करा. तुमच्या ऑपरेशनला 1 रुपयाही लागणार नाही, हे देखील मला तुम्हाला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं. सगळ्या आजारांवर आम्ही काल करतो. दादा मी तुम्हाला कालची एक घटना सांगतो. मला इव्हिनिंगला मी एका मिटिंगला जात असताना, भोसरीतच माझी मिटिंग होती, मला एक फोन आला रुबी हॉलमधून. तर त्या ठिकाणी
त्या पेशंटचं मी काही जास्त माहिती कोणाला मी कधी विचारत नाही, फक्त त्याचं नाव विचारलं आणि त्यांची समस्या विचारली. त्यांनी मला सांगितलं की त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट होतं. आता लिव्हर ट्रान्सप्लांट वय वर्ष त्याचं 40, एवढ्या कमी वयामध्ये त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागतं. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. परंतु शेवटी जे काही आपण म्हणतो आजाराने जे काही आपल्याला विळखा घातला आहे ते कुठंतरी नशिबाने जर आपल्या आलं तर आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं. तर त्याचं बिल जे होतं दादा ते 10.5 लाख रुपये होतं. त्याला मी विचारलं तू किती भरले? त्याने मला सांगितलं 6 लाख रुपये. म्हणजे आता म्हटलं फायनल बिल आलं का? त्याने मला फायनल बिल व्हॉट्सअप केलं. त्याच्यामध्ये त्याचे 3,81,000 रुपये बॅलन्स होते. आणि त्याने जसा फोन लावला तो रडायला लागला. मी त्याला शब्द दिला तुला याच्या पुढचे 1 रुपयाही भरावा लागणार नाही. आणि 10 मिनिटामध्ये त्या हॉस्पिटलला माझा फोन केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी बोलवलं मॅनेजमेंटने. त्याला विचारलं तुझं बिल तू किती भरू शकतोय? त्यांनी सांगितलं दादा आमच्याकडे बिलकुल पैसे नाही, आम्ही जाण्या येण्याला सुद्धा ॲम्ब्युलन्स जी केली ती काही मित्रपरिवाराच्या खर्चातून आम्ही मागून केली. तर असं काम हे आपलं रेग्युलर चाललेलं आहे. तुम्हाला म्हणजे माझं म्हणणं आहे की मी बिलं कमी करण्यापेक्षा मला बिलं कमी करून फार आनंद होत नाही दादा. पण तुम्ही अगोदर आमच्या संपर्कात आले तर आम्ही तुम्हाला चांगलं गाईडलाईन देऊ, चांगल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲडमिट करू आणि तुम्हाला मोफत किंवा तुम्हाला कमी खर्च कसं करता येईल हा देखील आम्ही प्रयत्न आमच्या या फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतो. या ठिकाणी आपले किशोरदादा आहे. किशोर भाऊ तुम्ही देखील मध्यंतरी आता हडपसरच्या एका हॉस्पिटलमध्ये 10-12 दिवसापूर्वीची केस आहे. किती बिल होतं ते? 12.5 लाख. किती भरले होते पेशंटने? नंतर बघा त्यांनी त्याच्या मेडिक्लेममध्ये जे पैसे त्याला भरावे लागले. बघा एक ॲक्सिडेंटल केस होती, फक्त पायाचं फ्रॅक्चर होतं. ठीक आहे हॉस्पिटलने त्याचं काम करावं, त्यांनी त्याला वाचवलं, आपण त्यांचं कौतुकच करणार. परंतु मला म्हणायचं आहे की कुठंतरी हे आवाजवी चार्जेस जे लावले जातात याच्यासाठी कुठंतरी काम करण्याची गरज आहे. म्हणून फाउंडेशन हे महाराष्ट्रभर किंवा आपल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर आम्ही आरोग्याचे शिबिरं भरून याच पद्धतीने आम्ही सेवा देण्याचं काम करतोय. आता आपली पंढरपूरची वारी झाली, वारीत देखील आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकारची औषधी सगळं ज्या पण शिबिरामध्ये आम्ही जेव्हा शिबिर एखादं अरेंज करतो त्या ठिकाणी आमची औषधी सुद्धा चांगल्या क्वालिटीची जी तुम्हाला जी गरज आहे त्याची ती सुद्धा आम्ही मोफत देत असतो. एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.